वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरांविरोधात अखेर यूपीएससीनंच गुन्हा नोंदवलाय। वारंवार नाव बदलून खेडकरांनी स्वतःची ओळख लपवल्याचं म्हणत तुमची निवड रद्द का करू नये अशी नोटीस यूपीएससीनं खेडकरांना बजावली आहे। वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरांवर अखेर यूपीएससीनं कारवाईचा बडगा उचललाय। यूपीएससीनं नोटीस बजावत थेट तुमची निवड रद्द का करू नये यासाठी खेडकरांना कारणे दाखवा नोटीस बजावली। त्यामुळे पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकरांची खुर्ची धोक्यात आली आहे। यूपीएससीनं म्हटलं की पूजा खेडकरांनी अनेकदा नाव बदलून परीक्षा दिल्या, स्वतःबरोबरच आई वडिलांचं नाव बदललं, फोटो, स्वाक्षरी, पत्ता, मोबाईल नंबर बदलला। त्यामुळे नियमबाह्यरित्या अनेकदा यूपीएससी परीक्षा दिली। पूजा खेडकरांनी या आधीची यूपीएससी परीक्षा पूजा दिलीप खेडकर नावानं दिली। नंतर त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर नाव लावून त्यात आईचं नाव जोडलं। त्यानंतर पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर असंही नाव एका परीक्षेत लावल्याचा आरोप आहे। मात्र गोंधळ फक्त नावापुरताच नाहीये, तर 2022ला दिव्यांग सर्टिफिकेट देऊन ज्या आरक्षण कोट्यातून खेडकर नियुक्त झाल्या किंवा जे ओबीसी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देण्यात आलं त्यातही फसवणुकीचा आरोप असून त्याचीही चौकशी सुरू आहे। यूपीएससी ने आपके ऊपर एफआईआर क्लेम की है। What do you have to say on that? You will take its course. Whatever it is there, I will reply. I'm coming back. I'll give you the bite. ठीक है मैम, ठीक है। ठीक will you go to Delhi और आईला भेटायला जाणार आहात का? मैम, will you be going to the मैडम कहाँ जा रहे हो? मैम आज अभी कहाँ पे मैम आप? कदाचित इतका मोठा सावळा गोंधळ कधीच समोरही आला नसता। याला कारणीभूत ठरला पूजा खेडकरांचा शाही थाट। काही दिवसांपूर्वी पूजा खेडकर पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्या। प्रशिक्षणार्थी असूनही त्यांनी स्वतःसाठी स्वतंत्र गाडी, केबिन, स्वतंत्र शिपाई आणि खासगी गाडीवर सरकारी दिवा लावल्यानं वादाची सुरुवात झाली। त्यानंतर फक्त खेडकरांची नियुक्तीच नव्हे तर त्यांच्या अख्खं कुटुंब चौकशीच्या घेऱ्यात आलं। खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांना शेतकऱ्याला पिस्तूल दाखवल्याच्या आरोपात अटक झाली। वडील दिलीप खेडकरांमागे बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी लागली। ज्या कंपनीशी खेडकरांचा संबंधाचा आरोप झाला ती कंपनी कर थकवल्याप्रकरणी सील झाली। ज्या डॉक्टर अधिकाऱ्यांनी खेडकरांना ओबीसी आणि दिव्यांग सर्टिफिकेट दिलं ते रडारवर आले। आता स्वतः खेडकरांची नियुक्ती रद्द होण्याच्या मार्गावर आहे। खेडकरांविरोधात यूपीएससीनंच गुन्हा दाखल केलाय। मात्र इतक्या कारवायांनंतर जो मुख्य प्रश्न उरतो तो म्हणजे यूपीएससी सारख्या परीक्षेत इतका गोंधळ सुरू असेल तर यंत्रणेला इतका उशिरानं जाग कशी येते? आणि दुसरं म्हणजे ही प्रकरणं एकट्या पूजा खेडकर पर्यंत मर्यादित आहेत की मग अजूनही अनेक प्रकरणं समोर येण्याच्या प्रतीक्षेत आहेत? रणजित जाधवसह योगेश बोरसे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।